नमस्कार. फास्ट अँड बेस्ट शेतकरी चॅनलमध्ये मी दादा सुकाने आपलं स्वागत करतो. आजचा उद्याच्या हवामानाचा अंदाज पाहूया. अरबी समुद्रामध्ये जे साधारण चक्राकार स्थिती दिसते त्यात ढगे पावसाचे भरपूर प्रमाणात दाटलेले आहेत आणि तिथे चक्राकार स्थितीची म्हणजे बऱ्यापैकी तीव्रता वाटत आहे. पावसाची तीव्रता त्या समुद्रामध्ये जास्त वाटत आहे आणि त्याच्या सपोर्टाखाली उंचावरचे ढग आपल्या गुजरात, महाराष्ट्राच्या उत्तर भागात आणि राजस्थानच्या दक्षिणेकडे येऊ लागलेत. इकडे हवेची प्रणाली पाहायला गेली तर हवेची असे दिशा सांगते की बाबा एक राजस्थानच्या आसपास एक चक्राकार स्थिती आणि बंगालच्या उपसागरामध्ये बांगलादेशाच्या आसपास एक चक्राकार स्थिती. ही चक्राकार स्थिती असं कायम जर राहिली तर पावसास अनुकूल वातावरण निर्माण होऊ शकतं. का तर हे जे स्ट्रप तयार झालेलं आहे उंचावरचं ढगाचं, जे संपूर्ण म्हणजे भारताच्या अगदी जवळूनच स्ट्रप तयार झालेलं आहे आणि ते हळूहळू ईशान्येकडे आग्नेयेकडं सरकू शकतं. पावसाची आता शक्यता पाहायला गेलं तर पावसाची शक्यता फक्त दक्षिण टोकाला ते पण आग्नेय कोपऱ्यात आहे आणि इकडे मुंबईच्या उत्तर भागातून थोडेसे ढग दाटलेले दिसतात इंदोर साईडला, अहमदाबाद साईडला आणि इकडे साईडला दक्षिणेकडच्या साईडला सुद्धा पावसाचे ढग आहेत. ते पण समुद्राच्या आत आहेत. इकडे पश्चिमी आवर्तन सुद्धा कमकुवत आहे. आज कमकुवत दिसतं आणि उद्याच्या भागात बघायला गेलं तर उद्या जरा थोडंसं स्ट्रॉंग होईल असा अंदाज वाटतो. आज पश्चिमी आवर्तामुळं इथं अरबी समुद्राच्या वातावरणामुळं आज महाराष्ट्राच्या उत्तर भागात थोडेसे ढगाळ हवामान स्थिती वाटत आहे. इकडं उद्याच्याला पश्चिम आवर्तन जरा जवळ आलेलं दिसत आहे आणि ते पश्चिमी आवर्तन साधारण श्रीनगर, इस्लामाबाद, चित्राल, लेह, लाहोर, शिमला ह्या भागात प्रभावित करणार आहे. तिथं बर्फवृष्टी होणार आहे. पाऊसही पडणार आहे थोडा बहुत, बर्फवृष्टी पण जास्त प्रमाणे होणार आहे. त्याचा परिणाम आपल्या इतर भूभागावरती संपूर्ण भारतावरती होणार आहे. म्हणजेच काय, गारठ्याचं प्रमाण वाढणार आहे आणि कडाक्याची थंडीसुद्धा वाढणार आहे. मित्रांनो, मी या चॅनल काढायचा उद्देश म्हणजे शेती मला जे अनुभव आले ते सांगणे आणि शेतीविषयक माहिती सांगणे. हवामान हा शेतीविषयकच माहितीचा मध्ये मोडतं, तरी तुम्ही चॅनल सबस्क्राईब करून घ्या. तापमानाचा विचार करायला गेलं तर पश्चिमी आवर्तनामुळे तापमानही घसरलेलंच आहे. उत्तर भारत संपूर्ण गारठणार आणि दक्षिण भारतात पण गारवा निर्माण होणार आहे आणि एकदम दक्षिण टोकाला थोडंसं उकाड जाणवेल. उद्याही तसंच आहे. उद्याही उत्तर महाराष्ट्र भरपूर गारठणार आहे. उत्तर महाराष्ट्र म्हणा, उत्तर भारत म्हणा, हे सर्व काही गारठणार आहे आणि इकडे दक्षिण भागात थोडंसं तापमान वाढ दिसते. हे केव्हा रात्रीचं तापमान आहे. रात्रीचं तापमान अशा प्रकारे राहणार. मित्रांनो, हे असं सगळं चाललं आहे खरं, पण इकडे समुद्राचं तापमान प्रचंड वाढलेलं आहे. समुद्राचं म्हणजे हिंदी महासागरात खाली बघा ते जांभळ्या कलरचं, लाल, रेड, जांभळ्या कलरचं तापमान अति प्रमाणात प्रचंड वाढ झालेलं आहे तापमानात आणि इकडं आपल्या ह्या प्रचंड तापमानातसुद्धा हे आपली थंडी कोरडी हवामान आहे हे जास्त दिवस राहणार नाही असं वाटत आहे. का तर बंगालच्या उपसागरामध्ये सुद्धा समुद्राच्या तापमानात सुद्धा वाढ वाढताना दिसत आहे. जागी वाढ होताना दिसत आहे. आपल्या भारतात सुद्धा काही ठिकाणी तापमान वाढ पण दिसत आहे. पण ह्याचा प्रभाव काय, तापमान वाढ होणार आहे.